जय हिंद मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल व्हिडिओ कशावर होणार आहे. तर आपण आज अग्निवीर जीडी प्लस ट्रेडमॅन मुंबई एआरओचा व्हिडिओ घेणार आहोत. याच्यामध्ये सांगणार आहोत किती मुले ग्राउंड प्लस मेडिकल पास आहेत, सेफ स्कोअर किती आहे, कोणत्या लिस्टवाल्या मुलांना किती मार्क्स आहेत, सर्व चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनेल राहा, कारण की मधात आपण कट ऑफ पण सांगितला आहे आणि तुम्ही स्किप केला व्हिडिओ तर तुम्हाला कट ऑफ समजणार नाही. अग्निवीर जीडी मध्ये लगभग 1200च्या जागा आहेत मित्रांनो आणि 4800च्या लगभग ग्राउंड प्लस मेडिकल मुले पास झालेले आहेत. पण घाबरून जायची काही गरज नाही मित्रांनो, कारण की याच्यामध्ये थर्ड आणि फोर्थ पर्ची मध्ये जास्त मुलं पास झालेले आहेत. त्याच्यामुळे कट ऑफ वर एवढा फरक पडणार नाही की खूप सारे मुलं पास झालेले आहेत वॅकन्सीच्या म्हणून. तसेच फर्स्ट आणि सेकंड पर्ची मध्ये ज्यांचे ग्राउंड आहेत त्यांच्या पुलअप्स पण काही काही कमी आहेत, म्हणजे ते पण थर्ड आणि फोर्थ पर्ची सारखीच त्यांचे मार्क्स आहेत. मी पहिलेच सांगतो मित्रांनो, ज्यांचे रनिंग फर्स्ट म्हणजे सुपर एक्सिलेंट आहे आणि 10 पुलअप्स आहेत, म्हणजे त्यांचं ग्राउंड 100चं आहे, त्यांचं सिलेक्शन त्यांचं फक्त सेकंड लिस्ट मध्ये नाव असो की फर्स्ट लिस्ट मध्ये नाव असो, काठावर पण पेपर मध्ये सिलेक्शन झालेलं असेल तर त्यांचं फायनल सिलेक्शन 100% होऊन जाईल. फक्त ग्राउंड 100चं असायला पाहिजे. तर मित्रांनो, आपल्या जीडीचा कट ऑफ 145 ते 150च्या दरम्यान जाण्याचा शक्यता आहे. ते का जाणार आहे मी सर्व फॅक्ट पण तुम्हाला समोर सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मित्रांनो. तसेच ट्रेडमॅनचा कट ऑफ 155 ते 160च्या दरम्यान जाण्याची शक्यता आहे, ते पण सांगणार आहे मी का कट ऑफ एवढा जाणार आहे. तर आणि तुम्ही जर आरटीआय लावलेला असेल तर तुमचे मार्क्स कमेंट मध्ये सांगा मित्रांनो, प्लस आणि ग्राउंड पण सांगा तुम्ही किती मार्क्सचे मारलेले आहेत. मी तुमच्या प्रत्येक कमेंटचा रिप्लाय कमेंट बॉक्स मध्येच देईल की तुमचं सिलेक्शन होणार किंवा नाही होणार. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनला पण दाबून घ्या मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला आपला व्हिडिओ सर्वात पहिले हायलाइट होऊन जाईल. फर्स्ट लिस्ट वाल्या मुलांना किती मार्क्स असू शकतात? माझा एक मित्र आहे, त्याचे फर्स्ट लिस्ट मध्ये नाव नव्हते. आम्ही त्याचा आरटीआय लावला होता तर आम्हाला समजलं होतं की त्याचे मार्क्स 65.108 आहेत आणि त्याचं नाव फर्स्ट लिस्ट मध्ये नाही आहे. काही दिवसांनी सेकंड लिस्ट लागली तर त्याचं सेकंड लिस्ट मध्ये नाव आलं. म्हणून एक अंदाज आहे की फर्स्ट लिस्ट वाल्या मुलांना 70 ते 75च्या मधात मार्क्स असतील, कारण की त्यांचा कट ऑफ पण 70च्या वरच गेलेला असेल, कारण की 65 तर त्याला मार्क्स आहेत तर त्याचं फर्स्ट लिस्ट मध्ये नाव नव्हतं. म्हणून तुम्हाला जर 65च्या वरती मार्क्स असतील किंवा समजा 70 ते 75च्या मधात मार्क्स असतील फर्स्ट लिस्ट वाल्यांना, तरच तुमचं नाव फर्स्ट लिस्ट मध्ये आहे. म्हणजे तुम्हाला कमीत कमी 70च्या वर तर मार्क्स आहेतच. आणि ज्यांना माहित आहे त्यांनी तर कमेंट बॉक्स मध्ये सांगूनच द्या की फर्स्ट लिस्ट मध्ये नाव आहे आणि मार्क्स किती आहेत, तर जेणेकरून बाकी मुलांना पण माहित पडून जाते की आपल्याला पण याच्या मधातच मार्क्स असू शकतात. आणि सेकंड लिस्ट मधल्या मुलांचा विषय झाला तर त्यांना 60 ते 70च्या मधात मार्क्स आहेत, हे मी 100% सांगत आहे मित्रांनो, कारण की याच्यावरती मी अनालिसिस खूप केलेला आहे आणि या अनालिसिस वरूनच मला हे समजलेलं आहे. कारण की व्हिडिओला बघून घ्या तुम्ही, किती दिवस झाले कमेंट करत होते आणि व्हिडिओ किती दिवसांनी मी सोडत आहे. सेकंड लिस्ट लागल्यामुळे ग्राउंड ज्यांचं चांगलं आहे ना त्यांना खूप फायदा झालेला आहे मित्रांनो. तसेच ज्यांचं ग्राउंड कमजोर आहे आणि फर्स्ट लिस्ट मध्ये नाव आहे आणि इतका पेपर मध्ये अभ्यास करून पण त्यांचं नुकसान झालेलं आहे, कारण की फायनल कट ऑफ ऑल ओव्हर लागणार आहे. याच्यामध्ये फर्स्ट लिस्ट आणि सेकंड लिस्टचा काही लेस राहणार नाही की फर्स्ट लिस्ट मध्ये इतके घेणार आहेत आणि सेकंड लिस्ट मध्ये एवढे घेणार आहेत. जर तुमचे 80 मार्क्स पेपर मध्ये असतील आणि आम्हाला ग्राउंड मध्ये 50च मार्क्स पडले ना, तर तो मुलगा तुमच्या समोर गेलेला आहे ज्याचं सेकंड लिस्ट मध्ये नाव आहे आणि 60च मार्क्स आहेत आणि 100चा ग्राउंड आहे, त्याचं टोटल 160 झालं मित्रांनो आणि तुमचं 150च्या पण अंदर आलेलं आहे टोटल. म्हणजे तुमचं कुठंतरी नुकसान झालेलं आहे. ज्यांचं ग्राउंड खराब आहे आणि पेपर चांगला होता अशा मुलांचं खूप नुकसान झालेलं आहे याच्यामध्ये, कारण की खूप साऱ्या फर्स्ट लिस्ट वाल्या मुलांनी ग्राउंड 100चं मारलेलं नाहीये आणि सेकंड लिस्ट वाल्या मुलांनी 100चं ग्राउंड मारलेलं आहे, कारण की ते जे मुलं थोडे कमी हुशार असतात ना त्यांचं ग्राउंड टफ असते मित्रांनो, हे सर्वांना माहित आहे. आणि तुम्हाला सांगतो मी मित्रांनो, खूप जणांचं म्हणणं असं आहे की याच्यामध्ये कॅटेगरी वाईज कट ऑफ जात नसते. कॅटेगरी वाईजच कट ऑफ जात असते मित्रांनो, कारण की विषय कसा आहे बघून घ्या. महार रेजिमेंटला फक्त एससी मुलांचे सिलेक्शन होते, मग त्यांची वॅकन्सी सेपरेट असते ना, म्हणून त्यांचा कट ऑफ पण सेपरेट जाते. आणि एससी म्हणजे महार रेजिमेंटच्या वॅकन्सी पण खूप साऱ्या असतात मित्रांनो. तसेच इतर सेंटरमध्ये फक्त ओबीसीचे मुलं असतात किंवा ओपनचे मुलं असतात, जसे की आपला बॉम्बे इंजिनियर ग्रुप पुणे आणि मेकॅनाइज इन्फंट्री आर्टरी सेंटर हैदराबाद अशा ठिकाणी फक्त ओबीसी किंवा जनरल वाले मुलं असतात. तर यांच्यामध्ये कसं आहे, बाकी ठिकाणच्या पेक्षा थोडं कॉम्पिटिशन जास्त असते, कारण की आपले फॉर्म पण जास्त असतात ओबीसी वाल्या मुलांचे आणि एससीचे फॉर्म पण थोडे कमी असतात, कारण की एससी कॅटेगरीमध्ये थोड्या कम जाती आहेत आणि ओबीसी कॅटेगरीमध्ये थोडा जास्त जाती आहेत. याच्यामुळे कट ऑफ वर 2-3 मार्क्सचा फरक पडतेस. तर एससी वाल्यांनी आपला कट ऑफ ओबीसी पेक्षा 2-3 मार्क्स कमीच पकडून घ्यावा आणि एसटी वाल्यांनी त्याच्यापेक्षा पण 2-3 मार्क्स कमी पकडावा, कारण की कसं आहे याच्यामध्ये. आणि खूप जणांचं म्हणणं हे पण म्हणणं आहे की याला आम्हाला स्टेटचीच कास्ट मागितली, तिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सेंटरची कास्ट मागितली नाही.
तर भावांनो, ज्यावेळेस तुमचं फायनल सिलेक्शन होईल ना, त्यावेळेस तुम्हाला तिथे फायनल सिलेक्शन झाल्यानंतर सेंट्रलची कास्ट मागतात ते. जर तुमच्याजवळ सेंट्रलची कास्ट नसली तर तिथं तुम्हाला तुमच्यावर काहीतरी होऊ बी शकते, परंतु असं काही होत नाही, कारण की ज्याच्या जवळ राज्याची कास्ट आहे ना, ते सेंट्रलची कास्ट काढूनच घेतात सिलेक्शन झाल्यानंतर कशी पण. मित्रांनो, आपण खूप सटीक माहिती घेऊन येत असतो, म्हणून आपल्याला या व्हिडिओ आणायला उशीर झाला, नाही तर तुम्ही इतके दिवसचे कमेंट करत होते तर मी आतापर्यंतच व्हिडिओ आणला. तसेच माझ्या मित्रांना जे मार्क्स आहेत ना, त्याचा मी फोटो पण हायलाइट करून देईल की बघून घ्या तुम्ही त्याला किती मार्क्स आहेत आणि त्याचं सेकंड लिस्ट मध्ये नाव आलेलं आहे. मित्रांनो, तुमचे ग्राउंड प्लस पेपरचे मार्क्स कमेंट बॉक्स मध्ये टाकायला विसरू नका. त्याचा मी रिप्लाय कमेंट बॉक्स मध्ये देईल, तुमचं सिलेक्शन होईल किंवा नाही, आणि 100% सर्वांच्या कमेंटचे आन्सर कमेंट बॉक्स मध्येच भेटतील. आणि व्हिडिओ मध्ये जर नवीन असाल मित्रांनो, तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि शेअर पण करून द्या मित्रांनो. जय शिवराय. भेटू नंतरच्या व्हिडिओ मध्ये.